सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूरजन्य स्थिती आहे। 2 ते 3 दिवसांपूर्वी देहू आळंदी ही गावं पाण्याखाली जातील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। आता पावसाचा जोर ओसरला असला तरी सुद्धा देहूतील इंद्रायणीचं पाणी मात्र वेगानं वाहत आहे। वारी काळामध्ये इंद्रायणी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, मात्र यावर्षी वारकरी माऊलींना हा आनंद घेता आला नाहीये। इंद्रायणी तीरावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय रे विठ्ठल। मी आता देहूमध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय इंद्रायणी नदी आहे। देवस्थान जे आहे, देऊळ जे आहे, मंदिर जे आहे, त्या मंदिराच्या बरोबर पाठीमागचा हा भाग आहे। आणि आपल्याला माहिती असेल 2 दिवसांपूर्वी जो महापूर आला तो इंद्रायणीला सुद्धा आला होता आणि इंद्रायणी ओसंडून वाहत होती आणि इंद्रायणीचं पाणी हे देहू परिसरामध्ये शिरलं होतं। आळंदी आणि देहू या दोन्ही गावांना जोडणारी ही इंद्रायणी आहे आणि इंद्रायणीचे आळंदीमध्ये तर अशी अवस्था होती की आळंदीमध्ये सगळे मार्गच बंद होते, पाणी ओसरलं नव्हतं, अशा पद्धतीची स्थिती आळंदीमध्ये आहे। अजूनही त्या ठिकाणी पूर परिस्थिती ओसरलेली नाही आहे। ही जी नदी आहे इंद्रायणी नदी, ती मी आत्ता पाहू शकता की कशा पद्धतीनं पाणी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये। फक्त एवढंच आहे की आत्ता पाणी हे पुलाच्या खाली आहे। इथे एक छोटंसं मंदिर आहे, तुम्ही पाहताय ते मंदिर अर्ध्यापेक्षा अधिक पाण्यामध्ये आहे आणि अशा पद्धतीची स्थिती असताना सुद्धा वारीचा हा जो काही सोहळा आहे, हा सोहळा देहूमध्ये सुरू आहे, आळंदीमध्ये सुरू आहे। काही निर्बंध आहेत जे शासनानं घातलेत, काही निर्बंध हे प्रशासनानं, वारी प्रशासनानं किंवा या मंदिर प्रशासनानं घातलेले आहेत आणि त्या सगळ्या निर्बंध की नियमांचं, अटींचं पालन करत हा वारी सोहळा जो आहे, हा वारी सोहळा कुठेही खंड न पडता दरवर्षीसारखाच त्याच उत्साहामध्ये, त्याच आनंदामध्ये, त्याच भक्तिपूर्ण वातावरणामध्ये सुरू आहे। इंद्रायणी नदीचा हा जो सगळा परिसर आहे हा अतिशय पुण्य परिसर मानला जातो, कारण या ठिकाणी वारकरी येतात, इंद्रायणीमध्ये स्नान करतात। मात्र आत्ता स्नान करण्यासारखी स्थिती नाही आहे, त्यामुळे इंद्रायणीमध्ये कोणालाही सोडत नाही आहेत। पूर्णपणे तुम्ही जर बघितलं तर पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त या इंद्रायणीच्या परिसराला आहे की कोणीही वारकऱ्यांनी इंद्रायणीमध्ये उतरू नये याकरता पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे। कारण पूर एवढा आहे, पाण्याचा वेग एवढा आहे की कदाचित जर पोहता येत नसेल म्हणा किंवा याकरता पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे। कारण पूर एवढा आहे, पाण्याचा वेग एवढा आहे की कदाचित जर पोहता येत नसेल म्हणा किंवा पाय घसरून जर कोणी पडलं तर ते वाहून जाऊ शकतं आणि या सगळ्यामुळे दुर्घटना होऊ शकतात, त्यासाठी काळजी घेतली जाते। त्यामुळे वारकरी यंदा आपल्याला इंद्रायणीमध्ये स्नान करताना दिसत नाही आहेत। मात्र जे नित्यक्रम आहेत वारकऱ्यांचे ते मात्र जसेच्या तसे सुरू आहेत आणि आज आपण या संपूर्ण देहू गावातून याच सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी देहूतून।